अहो थांबा जरा. तुम्ही माझ्या भाषा प्रेमावर शंका घेताय. संकुचित भाषा प्रेम आहे माझं. आणि इंग्रजी मीडियममध्ये मुलगा शिकला म्हणून तो समृद्ध होतो असं काही नसतं हो. एक लक्षात घ्या. समृद्ध भाषा काय असते ना, हे मी तुम्हाला सांगतो. नीट ऐका. एक साधं मातीचं भांड, ज्याबद्दल आमच्या उन्नत मराठी भाषेची समृद्धी काय असते ना, ते बघा. वाजवण्यासाठी वापरलं तर त्याला घटम असं म्हणतात. पाण्यासाठी वापरलं तर माठ. अंत्यसंस्काराला वापरलं तर मडकं असं म्हणतात. तर नवरात्रीला त्याचा घट होतो. संक्रांतीला त्याला सुगड असं म्हणतात. तर दहीहंडीला त्याची हांडी होते. दही लावायला वापरलं ना तर त्याला गाडगं असं म्हणतात. चहा पिण्यासाठी वापरलं तर कुल्हड. आणि लग्न कार्यात वापरलं तर अविघ्न कलश असं म्हणतात. मग सांगा आता, आहे का मराठी इतकी समृद्ध भाषा कुठं?